नमस्कार. 2024च्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आचारसंहिताही लागू झालेली आहे. तर सर्वांच्या मनामध्ये हा एक प्रश्न नक्कीच आलेला असेल की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असतं. तर आज आपण आचारसंहिता त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी भारतीय संविधानामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे. संविधानाच्या आर्टिकल 324 नुसार न्यायपूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. निवडणुका ह्या मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ही आचारसंहितेमध्ये येतात. आचारसंहितेमध्ये एखाद्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून तुम्ही टीका करू शकत नाहीत. टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणावरती तुम्ही टीका करू शकतात. मतदारांना कुठल्याही गोष्टीचं आमिष देणं किंवा धमकावणं हे कायद्यात बसत नाही. सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणं चुकीचं आहे. त्याचबरोबर दौऱ्यावर गेलेल्या नेत्यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये सहभागी होणं हे सुद्धा अयोग्य आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत आणि तसेच एखाद्या योजनेसाठी निधीही जाहीर करता येत नाही. आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतील अशी आश्वासनं देणं चुकीचं आहे. आणि मतदार केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांच्याशिवाय कुणालाही परवानगी नसते. आणि एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार आपल्याला निवडणूक आयोगाकडे करता येते. आणि केलेल्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाचे निरीक्षक निर्णय घेतात. तर मित्रांनो, ही होती आचारसंहितेबद्दलची थोडक्यात